जो यह पढ़े हनुमान चालीसा होय सिद्धि साखी गौरीसा तुलसीदास सदा हरिचेरा कीजे नाथ हृदय महाडेरा। हनुमान चालीसा लिहिणाऱ्या संत तुलसीदासांनी साक्षात हनुमानाला एका सामान्य माणसाच्या रूपात ओळखलं होतं। गोष्ट आहे वाराणसीची। तुलसीदास रोज गंगेच्या काठी रामकथा सांगायचे। हजारो लोक कथा ऐकायला यायचे। पण तुलसीदासांनी एक गोष्ट बघितली। एक अतिशय कुरूप कुष्ठरोगी रोज कथेला सर्वात आधी यायचा आणि सर्वात शेवटी जायचा। तो कोपऱ्यात बसून रडत रडत रामकथा ऐकायचा। तुलसीदासांना संशय आला, कारण त्यांनी एका जुन्या ग्रंथात वाचलं होतं की जिथे जिथे रामकथा चालते तिथे तिथे हनुमानजी कोणत्या ना कोणत्या रूपात नक्कीच हजर असतात। एक दिवस कथा संपली। तो माणूस उठून जंगलाच्या दिशेने जाऊ लागला। तुलसीदास गुपचूप त्याच्या मागे गेले आणि अचानक त्यांनी त्या माणसाचे पाय घट्ट धरले। तुलसीदास ओरडले, प्रभू, मला माहित आहे तुम्ही कोण आहात। आपलं खरं रूप दाखवा, त्याशिवाय मी पाय सोडणार नाही। तो माणूस म्हणाला, अरे बाबा, मी तर एक साधा रोगी आहे, माझे पाय सोड। पण तुलसीदास म्हटले नाही, आणि त्याच क्षणी एक प्रचंड प्रकाश पडला आणि त्या साध्या माणसाच्या जागी साक्षात महाबली हनुमान प्रकट झाले। हनुमानजी प्रसन्न झाले आणि त्यांनीच तुलसीदासांना सांगितलं की त्यांना रामाचे दर्शन चित्रकूटात होईल। मित्रांनो, वाराणसी ज्या ठिकाणी ही भेट झाली तिथेच आज प्रसिद्ध संकटमोचन मंदिर उभं आहे। विचार करा, भक्तीमध्ये किती ताकद असते की देवालाही ओळखून काढते। जर तुम्ही कधी संकटमोचन मंदिराला भेट दिली असेल तर कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच आध्यात्मिक माहितीसाठी सबस्क्राइब करा जबरी खबरी।